मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी भाग 4 स्थूल वाचन विश्वकोश। विश्वकोशाची ओळख करून देणारा हा पाठ आहे। आपल्या ज्ञानविषयक गरजा आणि व्यावहारिक सोयी यांच्या दृष्टीने सर्व विषय संग्राहक मराठी विश्वकोश अधिक उपयुक्त आहे। कोणत्याही शब्दांचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात। हे संदर्भ पाहणे, या संदर्भाचा अभ्यास करणे या भाषा समृद्धीच्या दृष्टीने अत्यंत आनंददायी प्रक्रिया आहेत। हा आनंद मिळावा, विश्वकोश पाहण्याची गरज कळावी व विश्वकोश अभ्यासण्यासाठी सवय लागावी या हेतूने स्थूलवाचन विभागात समावेश असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे। तुमच्या शाळेच्या अथवा तुमच्या गावातील सार्वजनिक ग्रंथालयात तुम्ही गेलात तर अनेक जाड मोठी पुस्तके असलेलं काचेचं कपाट तुमचं लक्ष वेधून घेईल। मराठीच्या विविध साहित्य संपदेसोबत मराठी विश्वकोश, मराठी व्युत्पत्तीकोश, मराठी चरित्रकोश, मराठी शब्दकोश असलेली ही ग्रंथसंपदा हा प्रत्येक वाचनालयाचा मानबिंदू। या पाठात आपण मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेऊया। मानव्य विद्या, विज्ञान व तंत्रज्ञान यातील सर्व विषयांचे अद्ययावत ज्ञान एका व्यापक योजनेखाली संकलित करणारा असा हा मराठी विश्वकोश। मराठी विश्वकोशामध्ये मानव्य विद्या शाखेअंतर्गत धर्म व तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, साहित्य, इतिहास, दृश्यकला, भूगोल आणि क्रीडा या विषयांचा समावेश केला आहे। तसेच विज्ञान व तंत्रज्ञान शाखेअंतर्गत भौतिकी, रसायनशास्त्र, गणितसांख्यिकी, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वास्तुकला, भूविज्ञान आणि वैद्यक या विषयांचा समावेश केला आहे। कोणताही एक महत्त्वाचा विषय अन्य अनेक विषयांशी संलग्न असतो। अशा अनेक विषयांची एकत्र माहिती मिळाली तर तो विषय नीट समजून घेता येतो। मुख्य विषय व त्याचे संलग्न विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मराठी विश्वकोश उपयोगी पडतो। शिक्षणाचा प्रसार जसा झपाट्याने वेग घेऊ लागला, भाषा समृद्धीची वाटचाल जशी दमदार होऊ लागली, तशी भाषा सर्वार्थाने खुलू लागली। भाषांमध्ये आदानप्रदान होऊन अनेक नवे शब्द मराठीत रूढ झाले। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या। अनेक नवे शब्द अस्तित्वात आले, शब्दांना नवीन आयाम प्राप्त झाले। त्याचबरोबर सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली। उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठीचा होत गेलेला अधिकाधिक स्वीकार, मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथाची तीव्र गरज आणि शासन व्यवहाराची भाषा म्हणून राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोशाची गरज अधोरेखित झाली। मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये पहिले संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे। तसेच मराठी विश्वकोशाचा परिचय करून घेताना ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आवश्यक आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे। तथापि त्यानंतरच्या काळात, विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञानविकासाच्या क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला, हा विकास लक्षात घेऊन विद्यमान ज्ञानक्षेत्रांचा सर्वांगीण परिचय करून देणारा मराठी विश्वकोश हा आश्वासक प्रयत्न आहे। विश्वकोश असा तयार झाला। क्रमांक 1, विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली। क्रमांक 2, प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली। क्रमांक 3, मुख्य, मध्यम, लहान नोंदीतील मुद्द्यांची टाचणी तयार केली गेली। क्रमांक 4, नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या। क्रमांक 5, प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या याद्या तयार केल्या गेल्या। क्रमांक 6, आकारविल्ह्यानुसार या याद्या लावण्यात आल्या। 1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला। आत्तापर्यंत विश्वकोशाचे 20 खंड प्रकाशित झाले आहेत। शालेय विद्यार्थ्यांसाठी कुमार विश्वकोशाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 1 व भाग 2 प्रकाशित करण्यात आले आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या 20 खंडातील माहिती मोबाईल ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे। विश्वकोश यासाठी पाहावा। क्रमांक 1, आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी। क्रमांक 2,
जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयातील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी. क्रमांक 3, अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी. क्रमांक 4, सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी. विश्वकोश असा पहावा. क्रमांक 1, शब्द अकारविल्ह्यांनुसार अनुज्ञेय पाहावेत. क्रमांक 2, बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पहावा. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाप्रमाणे मराठी भाषेतील सर्व विषय संग्राहक विश्वकोश तुमच्या ज्ञानात, तुमच्या भाषिक समृद्धीत निश्चित भर घालणारा आहे. भाषा व त्यासंबंधीचे संदर्भ यांची गंमत अनुभवण्यासाठी विश्वकोश पाहण्याची सवय लावून घ्यायला हवी. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला आवडणारी शब्दकोडी व फॅशन्सपैकी केशरचना या शब्दांचे संदर्भ विश्वकोशाचा आधार घेऊन येथे देत आहोत. तुम्हाला आवडणारे कोणतेही शब्द, त्याचे अर्थ, संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता www.marathivishwakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.